आगामी महापालिकेची निवडणूक ही दिवाळीनंतर होणार आहे। मात्र या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसली। राजकीय नेते आपल्याच पक्षात राहून निवडणूक लढवणार की पलटी मारून विरोधी पक्षासोबत जाणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहील। अशातच माजी मंत्री महादेव जानकर हे राजकारणाची दिशा बदलून भाजपशी पंगा घेणार की काँग्रेसशी जवळीक साधणार का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। महायुतीमधून बाहेर पडून महादेव जानकर यांनी काँग्रेसशी जवळीक साधली आहे। मे महिन्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रम आयोजित केला जाणार होता। त्या कार्यक्रमाचे निमंत्रण महादेव जानकर यांनी राहुल गांधींना त्यांच्या घरी जाऊन दिले। राहुल गांधींच्या स्वागतानं आणि पाहुणचारानं जानकर भारावले होते। विधानसभा निवडणुकीत भाजपशी फारकत घेत जानकरांचा पक्ष स्वबळावर लढणार होता। 100 पेक्षा अधिक जागांवर जानकर यांनी उमेदवार उभे केले होते। भाजपशी फारकत घेतल्यानंतर जानकर यांची वाटचाल काँग्रेस सोबत युती करण्याच्या दृष्टीने होत असल्याचं दिसत आहे। सत्तेत असलेल्या भाजपशी वैर घेण्याचे जानकरांचे कारण म्हणजे त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला। महादेव जानकर हे वंचित घटकाचे राजकारण करत असल्याचं सांगतात। मुख्यतः त्यांचा मतदार हा धनगर समाज आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 30 ते 35 विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदार प्रभावशील ठरत आहे। जानकर यांच्या पक्षाच्या राजकारणाचा मुख्य स्तंभ धनगर समाज होता। तो स्तंभच भाजपनं पळवला। गोपीचंद पडळकर यांच्या रूपानं भाजपकडे आक्रमक धनगर नेतृत्व। राम शिंदे हे विधानसभेला पराभूत झाल्यानंतर देखील त्यांना विधान परिषदेचे आमदार करत त्यांना विधान परिषदेचे अध्यक्ष देखील भाजपनं केलं। धनगर समाजातील नेतृत्वाला भाजपनं दिलेली ही संधी धनगर मतदारांना आकृष्ट करत आहे। विधानसभेच्या धनगर समाज हा पूर्णपणे भाजपच्या मागे उभा राहिलेला दिसतोय। 100 पेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या जानकरांच्या पक्षाला अवघी 1 जागा मिळाली। ही 1 जागा मिळाली आहे, तो आमदार देखील भाजप सोबतच असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आपला मतदार भाजपने पळवला याची पूर्ण जाणीव जानकरांना। जानकर यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी शक्यता विधानसभा निवडणुकीच्या आधी वाटत होती। मात्र भाजपनं जानकर यांना विधान परिषदेची संधी न देता गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर घेतलं होतं। त्यामुळे विधानसभेला जानकर यांचा पक्ष स्वतंत्रपणे लढला। महादेव जानकर यांचा प्रवास हा संघर्षमय राहिला। त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काशीराम यांच्या BSP मधून झाली। पुढे त्यांनी यशवंत सेना स्थापन केली। 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विरोध करत त्यांनी आपलं राजकारण सुरू केलं। शरद पवार हे त्यांच्या निशाण्यावर होते। मात्र आता राजकीय गणितच बदलली आहे। बदलशाही भाजप सोबत एकट्यानं लढवणं त्यांना शक्य होणार नाही। त्यामुळे आघाडी सोबत जाऊन पक्षाचे अस्तित्व टिकवणं ही त्यांची प्राथमिकता आहे।